परीक्षा रद्द करणं पुरेसं ठरणार नाही. देशांतर्गत विविध घडामोडी सुरू असतानाच सीमावर्ती भागाच्या दृष्टीनं भारतानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं. कारण आपला कुरापतखोर शेजारी चीन एखाद्याच्या घरावर आपल्या नावाची पाटी लावली म्हणजे ते घर आपलं होतं का? नाही. पण हाच प्रकार वर्षानुवर्ष सुरू असेल तर चीन हेच करतो आपल्या शेजाऱ्यांबरोबर. शेजाऱ्यांच्या हद्दीतल्या ठिकाणांना चीनी नावं द्यायची, जगाला भासवायचं ही जागा त्याचीच आहे. भारतात अरुणाचल प्रदेशाच्या सीमावर्ती भागात त्याला बराच काळापासून त्याचा हा खोडसाळपणा सुरू आहे. आता भारतानं त्याला उत्तर दिलं आहे त्याच्याच भाषेमध्ये. केंद्र सरकारनं अरुणाचल प्रदेशातल्या 27 भौगोलिक स्थळांची अधिकृत नोंद सर्वेक्षण विभागाच्या नकाशावर केली आहे. गृह मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट म्हटलं आहे की या ठिकाणांची अचूक ओळख आणि जनजागृती हा यामागचा उद्देश आहे. पण चीन मात्र अस्वस्थ झालाय. नुसता अस्वस्थ नाही तर पार तिरमिरलाय. हे अचानक घडलेलं नाही. 2017मध्ये दलाई लामांनी तवांगला भेट दिली होती. त्यानंतर चीननं पहिल्यांदा 6 ठिकाणांची नावं बदलली. 2021मध्ये 15, 2023मध्ये 11 आणि भारतानं सेला बोगदा खुला केला त्या 2024मध्ये एकट्या एका यादीमध्ये 30 नावं जाहीर केली. गेल्या 10 वर्षात चीननं अरुणाचलमधल्या 100पेक्षा जास्त ठिकाणांना चीनी तिबेटी नावं दिली आहेत. तो अरुणाचल प्रदेशला झांगनान म्हणजेच दक्षिण तिबेट म्हणतो. हा भाग आमचाच असा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावरती रेटत राहतो. दुसऱ्या देशाची थोडी थोडी जमीन आधी कागदावर मग नकाशावर दाखवायची, दबाव वाढवत ती लाटायचा प्रयत्न करायचा, हे चीनचं षडयंत्र आहे. इथे एक धोका होता, तो अनेकांच्या लक्षात नाही आला. चीननं 2022मध्ये एक सरहद्द भूभाग कायदा मंजूर केला. बघा, कायदा हा त्याच्या देशाचा आहे. या कायद्यानुसार चीननं एखाद्या ठिकाणी दावा केला, तिथं अधिकृत नोंद नसेल तर चीनी सैन्य त्या भागात कारवाई करू शकतं, म्हणजे मनमानीच. दुसरं म्हणजे आज गुगल मॅप किंवा इतर नकाशा आधारित ॲपवर एखाद्या ठिकाणाचं नाव आधी नोंदलेलं असतं तेच जग सत्य म्हणून स्वीकारतं. समजा एखाद्या दुर्गम भागात दुसऱ्याच देशानं खोडसाळपणा करत त्याची डिजिटली आधी नोंद केली असेल तर ॲपवर ते नाव दिसतं. हे नकाशा युद्ध आता डिजिटल जगात लढलं जात आहे. जागेबद्दल खोटं कथानक रचलं जात आहे. मग भारतानं आता 27 ठिकाणांची अधिकृत नोंद का केली? कारण नकाशा म्हणजे फक्त कागदावरच्या रेषा नाही आहेत. सर्वे ऑफ इंडिया ही देशाची अधिकृत नकाशा निर्मिती संस्था आहे. तिच्या नकाशांमध्ये एखाद्या ठिकाणाचं प्रमाणित नाव येणं म्हणजे त्या ठिकाणाची भौगोलिक ओळख अधिकृत नोंदीत दृढ होणं. भारतानं सीमेवरील दुर्गम वस्त्या, खिंडी म्हणजे थागला, डोझोला, सांबू सरोवर आणि 1962च्या युद्धवीरांचं शेरे थापा स्मारक या सगळ्यांची अधिकृत नोंद सर्वे ऑफ इंडियाच्या नकाशावरती केली आहे. याचा अर्थ हा भाग कायदेशीरदृष्ट्या प्रमाणित भारतीय भूभाग आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुराव्यासहित. नकाशानं प्रमाणीकरण केलं. सोबतीनंच जमिनीवरच्या उपस्थितीतून उपक्रमातून विकास कामंही सुरू ठेवली आहेत. सीमावर्ती भागांच्या विकासासाठी व्हायब्रंट विलेजेस कार्यक्रम सुरू केला. त्याचा उद्देश सीमावर्ती भागातलं जीवनमान सुधारण्याबरोबरच स्थानिक लोकांचं त्या भागामध्ये वास्तव्य टिकवणं, ते उंचावणं हा आहे. 2023मध्ये अरुणाचल प्रदेशातल्या किबिथू इथून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यातून चीनला नेमका काय संदेश गेलाय? तो केवळ राजकीय नाही, तो सातत्याचा आहे. चीन नावं बदलतो, भारत आपली अधिकृत नोंद नोंदवतो. चीन नकाशावर दावा मांडतो, भारत आपल्या नकाशांमध्ये भौगोलिक ओळख स्पष्ट करतो आणि जमिनीवर सीमावर्ती पायाभूत सुविधा उभ्या करतो. यालाच व्यापक अर्थानं नकाशाची लढाई म्हणता येईल. सीमा फक्त भूभागावरती आखली जात नाही, ती नकाशावरही स्पष्ट ठेवावी लागते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग आहे. ही वास्तविकता कोणीही बदलू शकत नाही. भारत चीन सीमा प्रश्नावरील समन्वय यंत्रणेची नुकतीच 36वी बैठक झाली. त्या दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या स्थितीचा आढावा घेतला. भारतानं पुन्हा एकदा ठणकावलं, सीमावर्ती भागामध्ये शांतता आणि स्थिरता हा द्विपक्षीय संबंधांचा पाया आहे. गैरसमज आणि चुकीचे अंदाज टाळण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी माध्यमांचा वापर सुरू राहील. नकाशावरची लढाई सुरू आहे, पण भारताचं उत्तर स्पष्ट आहे. कागदावर, डिजिटल जगात आणि जमिनीवरही अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे.